नमस्कार, मी मयुरी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। कशा सर्व मजेत ना। आज मी बनवणार आहे चिकन कोरमा। परफेक्ट असा चिकन कोरमा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहे। एकदम झटपट असा होतो। इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले आहे। हळद आणि मीठ लावून घेतलेले आहे। इथे अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे। इथे मगज बी खसखस बदाम 10 ते 12 आणि 15 काजू घेतलेले आहेत। ते भिजत ठेवलेले 2 तास अगोदर गरम पाण्यात। इथे काही अख्खे मसाले घेतलेले आहेत। जावित्री, मसाला वेलची, दालचिनी, लवंग, मिरी आणि तेजपत्ता। इथे तळून घेतलेला कांदा आहे। 4 कांदे तळून घेतलेले आहेत। पहिल्यांदा आपण तेलामध्ये सर्व मसाले आपण जे घेतलेले आहेत तर ते आपण घालून घ्यायचे। इथे 3 चमचे तेल घेतलेले आहे मी आणि हे मातीच्या भांड्यामध्ये मी करत आहे। आता इथे अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे तर ती घालून घ्यायचे। साधारण 2 चमचे घेतलेले आहे मी। चांगली परतून झाली की मग आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घेतलेले आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि ते चांगलं परतून घ्यायचे। कलर चेंज होईपर्यंत फास्ट गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचे। छान असं परतलं गेलं की मग चिकन कोरम्याला आपली चव छान लागते। तर बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि आता इथे आपण जे कांदा, तळलेला कांदा आणि काजू, बदाम, मगजबी आणि खसखस जे आपण भिजत ठेवलेला अर्धा तास अगोदर त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते ह्याच्यामध्ये आता आपण परतून घ्यायचे आणि मस्त असं पाणी सुटतं। हे जे मसाल्याला आपण जे वाटून घेतलं आहे, जास्तीचं पाणी न घालता आपण अंगच्या पाण्यामध्ये हे शिजवणार आहे। तर इथे काही मसाले घेतले आहेत। जिरा पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, चिकन मसाला, हळद आणि मीठ आणि इथे दही घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता आपण पहिल्यांदा आहे ना दही आपण चिकन कोरम्यामध्ये घातलं की दही फुटतं। मग ते न होण्यासाठी आपण आहे ना याच्यामध्ये 4 चमचे मी दही घेतलेले, घट्ट दही घेतलेले। आंबट दही घ्यायचं नाही, ताजं दही घ्यायचं आहे आणि हे चांगलं आपण मिक्सरला फिरून घ्यायचं 1-2 मिनटासाठी फक्त। म्हणजे सर्व मसाले आणि दही आहे ना ते सर्व एकत्र असं होईल आणि यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आपल्याला हे। आता चिकनला पाणी सुटलेलं आहे बघू शकताय आणि तेल पण मस्त हे झालेलं आहे। आता आपण यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं दहीचं तर ते आपण यामध्ये पाणी सुटलेलं आहे। आता हे जे आपण दहीचं घातलेलं आहे वाटण केलेलं तर ह्यालाच आता आपण चांगलं परतून घ्यायचं। जसं आपण परतू ना तसं चिकन कोरम्याला कलर येत जाईल। ह्यामध्ये तिखट मी 1.5 चमचा घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट जेवढे खाता त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये वाढू शकता। मी थोडं कमी तिखट केलेलं आहे आणि आता आपण हे परतून द्यायचे। 5 मिनिटासाठी हा मसाला परतायला लागतो। एकदम मस्त असा मसाला परतला ना का कलर एकदम भारी येतो आणि बाजूने तेल पण सुटायला लागलं आहे बघू शकताय। जे आपण काजू, बदाम, मगजबी वगैरे घातलेले ते दही मस्त असं तेल सुटत आहे। आता अजून आपण 10 मिनिटं आपण हे चिकन परतून घेऊ मस्त असं। आता आपण हे चिकन आहे ते शिजून देऊया। वाफ वगैरे आपल्याला द्यायची नाही, मी झाकण वगैरे ठेवलेलं नाही आहे। असंच आपण हे शिजून घ्यायचे आणि बाजूने मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजे याचा अर्थ आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे। आता चिकन शिजले का नाही ते बघूया आपण 10 मिनिटांनंतर। हे बघा चिकन शिजलेलं आहे छान असं। अजून एक पीस तोडून बघूया। छान चिकन होतं हे, एकदम दाणेदार असं चिकन कोरमा होतं। चिकन शिजलेलं आहे। आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घातली की कोणत्या पण पदार्थाला चव छान लागते। आता मी गॅस बंद करत आहे आणि आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया। तुम्ही भाताबरोबर, भाकरी, चपातीबरोबर तुम्ही चिकन कोरमा खाऊ शकता। एकदम छान असा होतो, एकदम चव एकदम भारी होते। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। खात राहा आणि मस्त राहा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। एकदम छान अशी तर्री आलेली आहे चिकन कोरमाला बघू शकताय। एकदम मस्त असा दाणेदार चिकन कोरमा दिसत आहे।